तर मित्रांनो आता 10 वाजलेले आहेत. नाश्ता वगैरे केला, चहा चपाती खाली. आज पण वातावरण एकदम खराब आहे, कालच्यासारखंच. काल थोडंसं धुकं होतं, आज धुकं थोडं कमी आहे. आज ऊन येईल असं वाटतंय, पण अजून तरी भरपूर थंडी वाजते. तिकडे तिकडे दिसते पूर्ण अजून थंडी आहे. काम आता बंद केलेलं आहे आणि कामगार नाश्ता करायला गेलेत. नाश्ता करून येतील, अर्ध्या पाऊण तासात परत येतील. काहीतरी म्हणजे काय द्यायचं तुला? काय पाहिजे तुला? हा ओवी, हे ओवी, काय पाहिजे तुला? हो, काय खाणार तू? हळूहळू लय टाइम होईल, चल. हो य थांब जरा. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि मी आणि ओवी चाललेलो आहे दुकानावरती. ओवीला वडापाव खायचा आहे म्हणून. ओवीला वडापाव खायचा आहे, वडापाव खायची. वडापाव ओवीला खायचा आहे आणि सोबत थोडंसं डाळ वगैरे पण आणायची कालवणासाठी. त्यामुळे आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय ओवी? दुकान. हा, इकडे बघ. तू पण खा वडापाव, सगळं खा. तू पण खा. तर मित्रांनो 1:15 वाजलेले आहेत, घरी चाललेलं आहे. ओवी बघा चॉकलेट खात खात चालले. आणि एवढं सर्व बाजार घेतलेलं आहे. रवा, पोहे, 4 डाळी, साबण, अंघोळीचे, कपड्याचे आणि घरातल्यांना खायला मंचुरियन पण घेतलेलं आहे. आणि ओवीने आणि मी एक वडापाव खाल्ला दुकानावरती. आता घरी जाऊन डाळ बनवतील, मग कालवण झाल्यावरती मग आपण जेवायला बसूया. तर 1:45 वाजलेले आहेत, जेवायला बसलोय मित्रांनो. आता मूग डाळ आणलेली, तिचं कालवण बनवलंय. पुष्पा एक मिनी, जेवूया. तर मित्रांनो आत्ता 5:45 वाजलेले आहेत आणि पॉवर टेलरचं थोडंसं काम निघलेलं आहे आपलं. कटिंग, उभी जी कटिंग करते त्याच्यामुळे आता काम बंद झालं. आता बहुतेक उद्या सकाळी चालू होईल, कारण की सामान आणायला गेलेले आहेत ते आता रात्री लेट येतील. सकाळपासून अजिबात ऊन पडलेलं नाही आहे. आत्ताशी थोडासा सूर्य तिथून खाली येतोय जाताना, कालच्यासारखा. उद्या कदाचित ऊन पडेल. आता चाललेलं आपण कड्यावरती मेडिटेशन करायला. बसलेलो असंच टाइमपास करत, रील वगैरे स्क्रोल करत बसलेलो. जाऊया टाइम तिकडे जाऊन मेडिटेशन करूया. तर मित्रांनो आता 6:25 झालेले आहेत आणि करेक्ट 20 मिनटं मेडिटेशन केलेलं आहे. 20 मिनटाच्या मेडिटेशननंतर डोकं एकदम शांत झालं, कारण की मगाशी बोललो म्हणजे रील्स वगैरे स्क्रॉल करत बसलेलं, त्यामुळे डोकं थोडंसं एकदम दुखत होतं थोडं. तर आता एकदम रिलॅक्स वाटतं आहे आणि अंधार पण पडत चालला आहे.
त्या माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते जरा कॅमेरा थोडंसं हे असल्यामुळे मागे हायलाईट दिसते, थोडंसं अंधर पडत चाललेलं आहे कारण की सूर्य मावळलेला आहे. त्यामुळं डोकं एकदम असं एकदम शांत झालं. आता काय टेन्शन नाही वाटत, लोड नाही डोक्यावरती, काय निवांत एकदम रिलॅक्स वाटतंय. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.